आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। आज सातारा जिल्हाधिकारी संघर्ष मोर्चा काढण्यात या मोर्चासाठी मी पुण्यावरून आणि माझ्यासोबत बलभीम दादा मिसाळ आणि अनेक मान्यवर आलेले आहेत। साताऱ्यामध्ये आता कुठेतरी माग जागा झालाय असं चित्र आता निर्माण झालेलं आहे। आता अख्ख्या महाराष्ट्रभर लवची शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्रभर दौरा करत असून या दौऱ्यामध्ये तिथं जाईल तिथं मातंग समाज आपला एकत्र व्हायला लागलेला आहे। कालच बीड मध्ये मोर्चा झालेला आहे। बीडच्या अगोदर वर्ध्यामध्ये आम्ही मातंग समाजाचा मोर्चा केला, त्याच्या अगोदर यवतमाळ मातंग परिषद झालेली आहे। अनेक ठिकाणी सोलापूर मध्ये तर सकल मातंग समाजाचे सर्व नेते अख्ख्या महाराष्ट्रात लक्ष्मणराव ढोबळे, अमित बोरके, सुधाकर भालेराव, विष्णुभाऊ कदमे साहेब असे अनेक मान्यवर त्या कार्यक्रमाला उपस्थित असताना आता सुद्धा आपल्याला अवकरण मिळणार आहे याची जाणीव विरोधकांना झालेली आहे। सरकार सुद्धा या न्याय मागणीसाठी न्याय देण्यासाठी तयार आहे, परंतु आपले मोठे बंधू आपल्यालाच विरोध करत आहे। आता कुठेतरी आपला मातंग समाज एकत्र आलाय आणि पोटात गोळा त्यांच्या काय उठलाय असं जाणवायला लागलेलं आहे। अबकडे वर्गीकरण झालं पाहिजे ही मागणी रस्त्यावर घेऊन 2003 सालापासून विष्णुभाऊ कसबे साहेब लवची शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष आपल्या न्यायिक अबकडे वर्गीकरणासाठी रस्त्यावर आलेले असून 2005 ते 2013 पर्यंत अबकडे वर्गीकरणाचा संपूर्ण अभ्यास त्यांच्याकडे आहे। अबकडे वर्गीकरण का झालं पाहिजे, का झालं नाही पाहिजे याचा सगळा सखोल अभ्यास त्यांच्याकडे पुराव्या सहित आहे। कारण आजपर्यंत 1950 ला ज्या घरात आम्ही बसलोय ते घर आहे SC कॅटेगरीचं अनुसूचित जातीतील अनुसूचित जाती 59 वर्गातील सर्व वर्ग त्या जातीमध्ये अनुसूचित जातीमध्ये आपल्याला 59 मध्ये बसवलेला आहे। परंतु 13% आरक्षण असताना आपल्या संख्या नंबर 2 असताना आपल्याला येत नाही, आपल्या पदरात आपल्या ताटात त्याचा वाटा येत नाही। त्यासाठी रस्त्यावर संघर्ष केलेले विष्णुभाऊ कसबे साहेब साताऱ्यामध्ये मातंग समाज एकटवला जर कुणी असेल तर साताऱ्याचा ढाणावाग मुरली अण्णा आपले अण्णा युवराज अण्णा जाधव आणि सातारा जिल्हा अध्यक्ष लवची शक्ती सेने बाळासाहेब जाधव, अरुण विजयभाऊ खवळे, विजयभाऊ घोलप असे अनेक मान्यवर सातारामध्ये जागृत केलेल्या मातंग समाजाचे एकनिष्ठ आणि नियोजन कार्यकर्ते इथं साताऱ्याला लाभलेले आहेत। त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि अनेक जणांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा संघर्ष न्याय यात्रा मोर्चा काढण्यात आलेला आहे। या उपस्थितीत मध्ये महिला भगिनी मगाशी छोट्याशा चिमुकलीने आपला पोटाच्या मिळतीपासून न्याय सांगितला की आपला मोठा भाऊ आपला ताटातला भाकरीचा वाटा खाऊ सुद्धा आमच्या 4 चौघांचा वाटा खात आहे। आता आम्ही डोळे उघडलेले आहे, आम्हाला याची जाण झालेली आहे आणि अबकडे वर्गीकरण न्याय हक्कासाठी आम्ही न्यायिक मागणी मागत असताना याचा न्याय आम्हाला मिळाला पाहिजे। 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टाने शासनाने नाही, केंद्र शासनाने नाही, सुप्रीम कोर्टाने याचा निकाल दिलेला आहे आणि याचा निकाल दिल्यानंतर आमची विनंती सरकारला आहे की बाबा जेव्हा सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर तुम्हाला एवढा वेळ लागलाय का, वेळ का लागत आहे। 1 ऑगस्ट 2024 ला न्याय आपली मागणी पूर्ण होत असताना 20 ऑगस्ट 2024 ला रस्त्यावर उतरणारा आपला मोठा भाऊ यांनी रस्त्यावर उतरून आपल्याला विरोध केला। अजूनही त्यांचे विरोधाचे मोर्चे चालू आहेत, पण आता त्यांना कुठेतरी जाणून देण्यासाठी साताऱ्यातील मातंग समाज साताऱ्यामध्ये उतरलेला आहे हे आपल्याला दाखवावं लागणार आहे। आपली मागणी पूर्ण झालेली आहे, यदा कदाचित ऑगस्ट महिन्यापर्यंत पहिल्या आठवड्यातच आपल्याला शिक्कामोर्तब केलं जाईल अशा आशा आहे। फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुमित्राताई आपल्याला विनंती आहे साताऱ्यातला मातंग समाजाला तुम्ही गृहीत धरू नका। एकदा काय रस्त्यावर सातारा समाजातला मातंग जर रस्त्यावर आला तर बेंगलोर हायवे जाम केल्याशिवाय राहणार नाही, एवढी सरकारने दखल घ्यावी। एवढं बोलतो, थांबतो। क्रांतिकारी जय लवजी, क्रांतिकारी लवजी वाजता साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय लवजी, जय लवजी।